बघा आपण आता राज्याकडे वळूया. अक्षय कर्डिले राहुरीत 25,000पेक्षा जास्त मतांनी पुढे आहेत. 6व्या फेरीत भाजपचे अक्षय कर्डिले पुढे आहेत. पोटनिवडणुकीत राहुरीमध्ये शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होते. त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे रिंगणात आहेत. 6व्या फेरीतही अक्षय कर्डिले हे पुढे आहेत. तब्बल 25,000पेक्षा जास्त मत आहेत. राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल आता लागलेला आहे. जवळपास 50,000च्या आसपास जर आपण पाहिलं तर अक्षय कर्डिले हे पुढे आहेत आणि विजयाच्या दिशेने आगेकूच करत आहेत. काय सांगताल तुम्ही? ही निवडणूक म्हणजे सर्वसामान्य जनतेने हातामध्ये घेतलेली ही निवडणूक नसून प्रत्येकाची भावना आहे. 23 तारखेला ज्यावेळी मतदान झालं त्यावेळेस प्रत्येक मतदाराने आपापली आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या प्रती जी भावना आहे ती मताच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. आज सर्वसामान्य जनतेने माझ्यावर कर्डिले साहेबांवरती जो विश्वास होता तोच विश्वास आज माझ्यावरती दाखवलाय, मला संधी दिलेली आहे. नक्कीच भविष्याच्या वाटचालीमध्ये साहेबांनी जसं शेवटच्या श्वासापर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी काम केलं, प्रत्येकासाठी आपल्या हक्काचा, आपल्या घरातला, आपल्या हृदयातला माणूस म्हणून साहेबांनी हे त्यांची पूर्ण जीवन 30 वर्षाचा काळ हा पूर्णपणे समर्पित केला. तसंच भविष्याच्या वाटचालीमध्ये आज जेवढं प्रेम मला जनतेने दिलंय ते प्रेम मी कधी न विसरता किंवा ही जाणीव मला आयुष्यभर राहील आणि भविष्याच्या वाटचालीमध्ये मी प्रत्येकाला न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. विकासाच्या दृष्टीने आपल्या मतदारसंघात निधी आणण्यासाठी तुम्ही आता मुख्यमंत्र्यांकडे जाणार, भेटणार काय? आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा पूर्णपणे कर्डिले साहेबांवरती विश्वास आणि एक ऋणानुबंध जुडले गेलेले होते. राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामध्ये अनेक काळापासून मुख्यमंत्री साहेबांच्या अक्षय कर्डिले यांची प्रतिक्रिया आपण पाहिली.